नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, आपले स्वागत आहे आपल्या शिक्षण क्षेत्रातील विश्वासू चॅनल शिक्षण डीपमध्ये. आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत UDAS प्लस या वेबसाईटवर विद्यार्थ्यांचे प्रमोशन म्हणजेच वर्गोन्नती कशा पद्धतीने करायची. विद्यार्थ्यांची माहिती अचूक भरताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, कोणते पर्याय निवडायचे आणि प्रमोशन करताना येणाऱ्या सामान्य अडचणी कशा सोडवायच्या, हे सर्व आपण अगदी सोप्या आणि क्रमवार पद्धतीने पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम Google Chrome ब्राउझर ओपन करूया आणि त्यामध्ये UDISE प्लस टाईप करूया. त्यानंतर पहिल्या दिसणाऱ्या लिंकवर क्लिक करूया. आता स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे पेज ओपन होईल. यानंतर उजव्या बाजूला ऑरेंज रंगामध्ये दिसणाऱ्या लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स या पर्यायावर क्लिक करा. आता पुढील प्रमाणे स्क्रीन दिसेल. यामध्ये सिलेक्ट फॉर स्टेट लॉग इनच्या बाजूला असलेल्या डाउनवर्ड ॲरोवर क्लिक करून ड्रॉपडाऊन बॉक्समधून आपले राज्य महाराष्ट्र निवडा आणि गो बटनावर क्लिक करा. यानंतर पुढील प्रमाणे स्क्रीन दिसेल. यामध्ये विविध मॉड्यूल्स दिसतील, जसे की लॉग इन फॉर स्कूल डायरेक्टरी /युजर मॅनेजमेंट, प्रोफाईल आणि फॅसिलिटीज 2025 ते 26, टीचर मॉड्यूल, स्टुडंट्स मॉड्यूल. विद्यार्थी प्रमोशन करण्यासाठी स्टुडंट्स मॉड्यूल समोरील लॉग इन बटनावर क्लिक करूया. आता पुढील प्रमाणे स्क्रीन दिसेल. येथे युजर नेममध्ये आपल्या शाळेचा 11 अंकी UDISE क्रमांक टाका. त्यानंतर पासवर्ड टाका आणि खाली दिलेला कॅप्चा कोड अचूक भरून लॉग इन करा. जर आपला पासवर्ड विसरला असेल तर फॉरगॉट पासवर्डवर क्लिक करा. यानंतर येणाऱ्या स्क्रीनवर आपल्या शाळेचा 11 अंकी UDISE क्रमांक, रजिस्टर मोबाईल क्रमांक आणि कॅप्चाचा कोड अचूक भरून व्हरिफायवर क्लिक करा. त्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर नवीन पासवर्ड प्राप्त होईल. त्या पासवर्डच्या सहाय्याने स्टुडंट्स मॉड्यूलमध्ये लॉग इन करू शकता. लॉग इन झाल्यानंतर पुढील प्रमाणे स्क्रीन दिसेल. आता लाल रंगामध्ये दिसणाऱ्या करंट अकॅडमिक इयर 2026 ते 27 वर क्लिक करा. यानंतर पुढील प्रमाणे स्क्रीन दिसेल. येणाऱ्या पॉपअप विंडोवर क्लिक करा. आता डाव्या बाजूला दिसणाऱ्या स्कूल डिटेलवर क्लिक करून त्याखालील स्कूल प्रोफाईल हा पर्याय निवडा. जर शाळेचे मुख्याध्यापक बदलले असतील तर आवश्यक ती दुरुस्ती करून घ्या. त्यानंतर स्टुडंट मूव्हमेंट अँड प्रोग्रेशन या टॅबवर क्लिक करा आणि त्याखालील प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी या पर्यायावर क्लिक करा. आता पुढील प्रमाणे स्क्रीन दिसेल. येथे प्रोग्रेशन मॉड्यूल खाली दिसणाऱ्या गो बटनावर क्लिक करा. यानंतर दिसणाऱ्या स्क्रीनमध्ये सिलेक्ट क्लासवर क्लिक करून ज्या वर्गाचे प्रमोशन करायचे आहे तो वर्ग निवडा. त्यानंतर सिलेक्ट सेक्शनमधून तुकडी निवडा आणि गो बटनावर क्लिक करा. आता विद्यार्थ्यांची यादी दिसेल. प्रत्येक विद्यार्थ्यासमोर दिसणाऱ्या प्रोग्रेशन स्टेटस या ड्रॉपडाऊन बॉक्समधून प्रोमोटेड बाय एक्झॅमिनेशन हा पर्याय निवडा. त्यानंतर खाली विद्यार्थ्यांची टक्केवारी पूर्णांकामध्ये भरा. यानंतर स्कूलिंग स्टेटसमध्ये विद्यार्थी त्याच शाळेत पुढील वर्षी शिकणार असल्यास स्टडिंग इन सेम स्कूल हा पर्याय निवडा. विद्यार्थी शाळा सोडत असल्यास लेफ्ट स्कूल विथ TC और विदाऊट TC हा पर्याय निवडा. यानंतर पुढील वर्ग आपोआप दिसेल. त्यामध्ये आवश्यक सेक्शन निवडा आणि शेवटच्या कॉलममधील अपडेट बटनावर क्लिक करा. जर आपल्या शाळेत पुढील वर्ग उपलब्ध नसेल
तर स्कूलिंग स्टेटसमध्ये लेफ्ट स्कूल विथ टी-सी हा पर्याय निवडा. त्यानंतर पुढील वर्ग आणि सेक्शन निवडून शेवटी अपडेट बटणावर क्लिक करा. अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे प्रमोशन यशस्वीरित्या पूर्ण होईल. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.